गेल्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये सदाभाऊ खोत नावाच्या आमदारांचं अभिनंदन करण्याची वेळ कधी काही आलेली नाही. कारण सदाभाऊ खोतांनी गेली 10 वर्ष 15 वर्ष आपली आमदारकीची वर्ष किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी जी युती केली त्या काळातली सगळी जी वर्ष आपण तपासली तर त्यांचं अभिनंदन करावं की त्याने एखादं चांगलं काम केलेलं आहे. स्वतः शेतकरी संघटनेमध्ये ते बरेच वर्ष काम करत होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ते काही करतील आणि त्यांचं अभिनंदन करावं अशी पाळी कुठल्याही पत्रकारावर महाराष्ट्रातल्या गेल्या 10 वर्षात तरी किमान आलेली नव्हती. परंतु सदाभाऊ खोत यांनी आज एक संधी दिलेली आहे की त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे, अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे किंवा एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घालून त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. मी बोलत होतो सदाभाऊ खोत यांच्याविषयी. त्या अगोदर थोडीशी प्रस्तावना की कुठलीही गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादा आपले पूर्वज सांगायचे की मर्यादेत राहा, मर्यादा असली पाहिजे, बोलायला मर्यादा असावी, जगायला मर्यादा असावी, खायला मर्यादा असावी, प्यायला मर्यादा असावी. काय प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असली पाहिजे, एक चौकट असली पाहिजे, एक बंध आपण स्वतःच्या भोवती आखून घेतला असला पाहिजे आणि त्या मर्यादेत राहून भले आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असेल, भले आपण स्वातंत्र्यामध्ये आपलं जीवन जगत असो, परंतु स्वातंत्र्याने आपल्याला स्वैराचार शिकवलेला नाही किंवा कुठलीही गोष्ट अतिरेक करा आणि लोकांना त्रास द्या असंही आपल्याला काही स्वातंत्र्याने कधी शिकवलेलं नाही. स्वातंत्र्य ही एक जगण्याची अत्यंत सुमधुर अशी कल्पना आहे आणि मग त्याचा आपण किती वापर करतो, कसा करतो हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. मी मुद्दाम ही प्रस्तावना केली. या प्रस्तावनेचा संदर्भ आपल्याला पुढे लागेल. सदाभाऊ खोतांचं मी अभिनंदन करतोय कारण सदाभाऊ खोत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना किंवा एका पत्रकाराशी बोलताना परवा एक अत्यंत महत्वाची गोष्ट केली. ते म्हणजे त्यांनी या राज्यातल्या गोरक्षकांना चांगलं चोपून काढलं. चांगलं म्हणजे इतकं चोपून काढलं किंवा इतक्या खालच्या भाषेमध्ये चोपून काढलं की बाबा तुम्ही गोरक्षक नेमकं महाराष्ट्रामध्ये करताय काय, तुमचं काम काय आहे. आणि गोरक्षण करणे म्हणजे गायीचं, शेतकऱ्यांच्या गायीचं रक्षण करणारे तुम्ही कोण आहात, तुमचा काय संबंध तो शेतकऱ्यांच्या गायीचं रक्षण करणे, अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि जा, काबाड कष्ट करा, मेहनत करा, जगा, तिकडे काम करून कष्ट करून खा, अशा पद्धतीचा सल्ला तुम्ही दिला. तो व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदीचा कायदा लागू केला. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाने अथवा शेतकऱ्याने अथवा कुणीही भारतीय जनता पार्टी वगळता बाकी कुणीही गोहत्या बंदीचा कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आणा अशी सरकारकडे मागणी केली नव्हती. हे सरकारच मोठं दळभद्री सरकार आहे. लोक जे मागताय, जनतेला जे हवंय, ज्याची मागणी सातत्याने जनता करते, जनतेच्या जीवनावश्यक मर्यादाने जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याकडे हे सरकार लक्ष देत नाही. नको त्या गोष्टी करणार. जी मागणीच नाही आपल्या हितासाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पक्षाच्या हिताला कुठली गोष्ट महत्वाची आहे त्यासाठी हे न मागता हे अगदी स्वतःच्या मनाने हे सरकार काम करतं. शक्तीपीठ महामार्ग त्यातलाच एक महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग त्यातलाच एक महामार्ग आहे. लोकांची मागणी नाहीये, शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे सगळे निर्णय आहेत, परंतु सरकार हे सातत्याने करत असतं. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे असतात, परंतु 85,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग मात्र त्यांना करायचा असतो. हा सगळा अजब कारभार आहे. नेमकं काय दडलं असेल ते आता त्याची राज्यभरात चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदीचा कायदा अस्तित्वात आणावा यासाठी आंदोलनं झाली नाही किंवा यासाठी कुठल्या शेतकऱ्यानेही मागणी केली नाही, तरी सरकारने गोहत्या बंदीचा कायदा देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये आणला. आणि ज्या देशी गायी आहेत किंवा जे गोवंश आहेत म्हणजे बैल वगैरे आहेत किंवा देशी गायीचे जे वासरं आहेत छोटी, याची कुठल्याही किमतीमध्ये हत्या होणार नाही अशा पद्धतीचा कायदा आणला. आणि हत्या करणाऱ्यांसाठी काय नियम वगैरे त्यांनी घालून दिले, 3 वर्षाची शिक्षा, 7 वर्ष वगैरे वगैरे. ठीक आहे, सरकारने हा कायदा आणला
या कायदा आणण्याच्या पाठीमागं सरकारचा नेमका काय हेतू होता, ही गोष्ट आज सुद्धा म्हणजे हा कायदा 19ला साधारणपणे आलाय ना, आज तारखेपर्यंत याच्या पाठीमागचा हेतू काय आहे ही गोष्ट आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहाण्या माणसाला समजलेली नाही. याच्या पाठीमागं गाय ही माता आहे आणि तिच्या पोटामध्ये देवाचं वास्तव आहे असं वगैरे काही त्याच्या मागची संकल्पना लोक मानतात. किंवा यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये गायीला राज्यमाता म्हणून सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्या काय भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या असतात. सावरकरांचं गायीविषयी काय भाष्य होतं हे सगळ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे, लोकांनी ते वाचलंय. मला त्या विषयावर बोलायचं नाही. आपण गोवंश बंदी हत्या कायदा आणला ना, हा कोणासाठी आणला की गायीचं, देशी गायीचं, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करतो की देशी गायी नष्ट होऊ नये, गोवंश नष्ट होऊ नये आणि देशी गायीचं किंवा गोवंशाचं मांस हे खाल्लं जाऊ नये अशी काही सरकारची कल्पना असेल. स्वागतार्ह कल्पना आहे, परंतु या कायद्यामध्ये जर्सी गाय बसतात का हा एक मोठा प्रश्न आहे. या कायद्यामध्ये म्हशी बसतात का हा एक मोठा प्रश्न आहे. या कायद्यामध्ये म्हशीचे रेडे बसतात का हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु जेव्हा गोवंश हत्याबंदीचा कायदा अस्तित्वात आला तेव्हा महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची एक मोठी फौज उभी राहिली. जी फौज ही भारतीय जनता पार्टीचे सपोर्ट आहेत, हिंदुत्ववादी विचाराचीच फौज आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता कधी त्या फौजेमध्ये सहभागी दिसला नाही, राष्ट्रवादीचा दिसला नाही, शिवसेनेचा दिसला नाही आणि कुठल्या पक्षाचा दिसला नाही. भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद याच्या संदर्भात असलेले जे कार्यकर्ते आहेत हे गोरक्षक झाले. पुढे पुढे गोरक्षक समिती सुद्धा स्थापन झाली आणि या गोरक्षकांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाराला इतका त्रास द्यायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो की हे जे गोरक्षक आहेत गावोगावी तयार झाले. प्रत्येक गावात 2-4 गोरक्षक, शहरामध्ये 10-15 गोरक्षक. यांचं कामच झालं की रस्त्यावर सकाळ झाली की रस्त्यावर जाऊन उभे राहणे, पहाटेपर्यंत उभे राहणे. कुठला टेम्पो येतो का, त्यात कुठली जनावरं येत आहेत का, ती कुठं जात आहेत, मग त्याचा पाठलाग करायचा, मग त्याच्याबरोबर तोडपाणी करायचं. मी तुझे पोलीस स्टेशनला घेऊन जाईन, नाहीतर तुम्हाला एवढे पैसे दिले पाहिजे, असा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. आणि जे व्यापारी होते, या सगळ्या प्रकारामधले जे व्यापारी होते, म्हशीचे रेडे निघून विकणारे किंवा कत्तलखान्याला म्हशीचे रेडे घेऊन जाणारे जे व्यापारी होते, अशा सगळ्या व्यापाऱ्याच्या कडून लाखो रुपयाची लूट या गोरक्षकांनी केल्याची चर्चा सुरू झाली. आणि मग पोलीस स्टेशन, पोलीस आणि मग गोरक्षक दल यांचं पुढे संगनमत झालं की तिथून त्यांनी गोरक्षकांनी एखादा टेम्पो पकडायचा, पोलिसाला फोन करायचा, पोलीस तिथे यायचा आणि दोघांनी मिळून कोणा तोडपाणी करायचं आणि तो टेम्पो कत्तलखान्यासाठी रवाना करायचा. असा अत्यंत गंभीर प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. ह्याच्यामध्ये किती हजारो नव्हे लाखो तरुण महाराष्ट्रामधले यात सहभागी असल्याची चर्चा ऐकवात आहे. या सगळ्या लोकांना सदाभाऊ खोत यांनी काल खूप जोरदार सुनावला. अरे तुम्ही होताय कोण म्हणले. त्यांनी प्रश्न विचारला की आमच्या शेतकऱ्यांच्या गायी सांभाळणारे, आमच्या शेतकऱ्यांच्या गायीचं रक्षण करणारे तुम्ही कोण आहात, तुमचा संबंध काय येतोय, कसली गोरक्षा करताय तुम्ही. त्यापेक्षा कामधंदे करा, जरा मेहनत करा, कष्ट करा आणि तुमचा संसार चालवा. शेतकऱ्याच्या गायी बैलावर, शेतकऱ्याच्या जनावरावर, शेतकऱ्यांच्या भाकड जनावरावर तुमची पोटं भरणारी तुम्ही सगळी जी मंडळी आहात ना, हे धंदे बंद करा. अशा पद्धतीचा सल्ला सदाभाऊने दिला आणि म्हणून सदाभाऊ आज अभिनंदनाला पात्र ठरलेले. भले ते सरकारमध्ये असतील, सरकार पक्षाचे समर्थक असतील, परंतु एक वास्तव त्यांनी दाबून ठेवू शकले नाहीत. त्यांचा सुद्धा काय म्हणतो आपण स्फोट झाला त्यांच्या भावनेचा आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या गोरक्षकांना अशा पद्धतीनं जोरदारपणानं चोप दिला. गो हत्या होऊ नयेत आणि जी भाकड जनावरं झालेली आहेत ती गोशाळेमध्ये नेऊन सोडावीत अशा पद्धतीची नवीन संकल्पना पुढे आली. खरं म्हणजे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, तमाम हिंदुत्ववादी पक्ष विचाराच्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्हाला खरंच गायीची चिंता आहे का? मी स्वागत करतो तुमच्या या चिंतेचं, मीही त्याला विरोध करत नाही. पण तुम्हाला जर गायीची खरंच चिंता असेल किंवा गोवंशाची, देशी बैलांची तुम्हाला चिंता असेल, देशी कालवडीची तुम्हाला चिंता असेल, देशी गोऱ्यांची तुम्हाला चिंता असेल, तर तुम्ही एक काम करा ना, तुमच्यात हिंमत असेल तर ते काम करा. ज्या शेतकऱ्याकडे देशी गायी आहेत आणि ज्या देशी गायी भाकड झाल्यात त्याच शेतकऱ्याला तुम्ही त्या गायीचा सांभाळ करण्यासाठी महिना 5,000 रुपयाचं अनुदान त्याच्या खात्यावर तुम्ही टाका.
तो अत्यंत सन्मानानं आपल्या गाईला सांभाळेल, सन्मानानं तिचं औषध पाणी करेल, सन्मानानं तिला चारा पाणी खाऊ घालेल, सन्मानानं त्या गाईला स्वच्छपणाने धुवेल, सन्मानाचा गोटा उभे करेल आणि त्यातूनही धुळे झाल्यानंतर ती जर गाय आपली जी राज्यमाता आहे ती दगावली तर त्याची अंत्यविधी सुद्धा शेतकरी अत्यंत प्रेमानं आपल्या डोळ्यातून 2 अश्रू ढाळून त्याची अंत्यविधी करेल. त्यासाठी तुम्ही थेट शेतकऱ्याला अनुदान द्या आणि गोवंशाचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला मदत करा. गोशाळेला तुम्ही मदत करताय काय? त्या गोशाळेची ज्या कथा एक एक समोर येत आहेत, खरं म्हणजे या गोशाळेमध्ये सोडलेल्या गायी गोरे नेमके जातात कुठे हा एक खूप मोठा गंभीर आणि संशोधनाचा विषय बनलेला आहे. आपण आपल्यापैकी जर सुजाण नागरिक हे जर भाग ऐकत असाल तर जरा गोशाळेला भेटी द्या. किती गायी आल्या, त्याच्या नोंदी कुणाकडे व्यवस्थित नाही, त्याचं पुढे काय झालं, काय काही मेल्या हे सरळ सांगितलं जातं, जनावरं मेली असं सरळ सांगितलं जातं, त्याची नोंद केली जाते जनावरं मेली. आणि सगळा खोटेपणा या सगळ्या व्यवहारामध्ये आहे आणि याचा त्रास होतोय तो शेतकऱ्याला होतोय. आधीच राज्यातला शेतकरी हा पिचलेला शेतकरी आहे, राज्यातला शेतकरी हा खचलेला शेतकरी आहे. त्याच्याकडे जर बैल त्याचे अवताचे बैल जर भाकड झाले, ते आता अवताला काम करत नाही, शेतामध्ये काम करण्याची त्यांची क्षमता उरलेली आहे, त्याने त्या बैलाचं नेमकं काय करायचं हा प्रश्न राज्य सरकारने सोडवलेला नाही. ज्यांच्या शेतामधला बैल भाकड झालेला आहे, जो आता आपल्या मानेवर कामाचा जू घेऊ शकत नाही, अशा बैलाच्या मालकांना या राज्य सरकारने महिना प्रतिबैल 5,000 रुपये दिले पाहिजेत आणि त्याचा सांभाळ करायला सांगितलं पाहिजे. हे वास्तव आहे, हे केलं पाहिजे. मंत्रालयामध्ये बसून त्यांना काही माहीत नसलेले मूर्ख अधिकारी काहीतरी नियम तयार करतात आणि हे आपल्या स्वार्थासाठी किंवा लोकांच्या भावना भडकवण्यासाठी सत्तेतले लोक सुद्धा अशा पद्धतीचे कायदे करतात. तुम्हाला जर गोवंशाची हत्या पूर्णपणे थांबवायची आहे, कुठलाही बैल हा कत्तलखान्याला जाऊ नये असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर बैलाच्या मालकाला, भाकड बैलाच्या मालकाचा शोध तुम्ही घेतला पाहिजे, तुमच्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याची नोंद केली पाहिजे आणि दर महिन्याला त्या भाकड बैलाचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजे. हे करण्याची आवश्यकता आहे रे बाबांनो, हे करण्याची आवश्यकता आहे. गाई कुठलीही शेतकरी आपल्या घरची भाकड देशी गाय हा खटकाच्या दावणीला जावी अशी त्याला प्रामाणिकपणे वाटत नाही. मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये जे लाखो कोट्यावधी शेतकरी आहेत त्यात एकही शेतकरी असा नसेल की त्याला आपल्या गायीची कत्तल व्हावी असं कधी वाटत नसतं. परंतु नाविलाजास्तव सांभाळण्याची ऐपत आणि क्षमता नसल्यामुळे, चारा पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे, घरात आर्थिक दारिद्र्य असल्यामुळे, शेती व्यवस्थित पिकत नसल्यामुळे, हे तुमचं सरकार पिकलेल्या मालाला योग्य भाव देऊ शकत नसल्यामुळे त्याला आपलं हे जीवाभावाचं 25 वर्ष सांभाळलेलं जनावर असं कोणाचं तरी स्वाधीन करायची वेळ आलेली आहे. ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नये असं जर तुम्हाला इमानदारीने वाटत असेल, राज्याचे अनुभवी हुशार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला जर हे प्रामाणिकपणाने जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्ही शपथपूर्वक गाय ही राज्यमाता आहे असं मानत असाल तर तुम्ही अशा देशी गायी सांभाळणाऱ्या सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर दर महिन्याला 5,000 रुपयेचं अनुदान त्या गायीच्या सांभाळण्यासाठी टाकलं पाहिजे. हे करा, हे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्ग कारण नसताना करून शेतकऱ्यांचं आयुष्य जीणं उद्ध्वस्त करताय तुम्ही. त्या भागात ज्यांच्या जमिनी येणार आहेत ते शेतकरी सध्या टाहो फोडून रडतायत की आमची 1-2 एकर जमीन आहे, या महामार्गामध्ये नष्ट होते, आम्ही आता बेघर होतोय पूर्णपणे, भविष्यामध्ये आम्ही कुठं जावं, कुठं राहावं, काय खावं, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. ह्या प्रश्नाकडे या सरकारचं लक्ष नाही. जी गोष्ट जनता मागत नाही, जी गोष्ट जनतेच्या फायद्याची नाही, ती गोष्ट करण्यामध्ये हे सरकार सातत्याने पुढे असतं. आज सदाभाऊ खोत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो की तुम्ही या गोरक्षकाला फटकारलं. ही गोष्ट अत्यंत चांगली केली. हे गोरक्षक ही आता एक फार मोठी सैनाच होऊन बसलेली आहे. शेतकऱ्याला त्रास देणारी, गरिबांना त्रास देणारी, व्यापाऱ्यांना त्रास देणारी, पोलिसांच्या बरोबर संगनमत करून आपले खिशे भरून घेणारी ही एक चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आहे. ही चळवळ सुद्धा मोडून काढली पाहिजे. त्यासाठी आता गोहत्या बंदी बरोबर गोरक्षक बंदी कायदा अस्तित्वात आणण्याची आवश्यकता सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये सदाभाऊ खोतांचं हे स्टेटमेंट अत्यंत स्वागतार्ह आहे, म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही ऐका सदाभाऊ खोत काय म्हणाले. व्यवसाय करा की रे बोक्यानो,
शेतकऱ्याच्या जीवावर कुठे जगायला लागलाय तुम्ही? म्हणजे गोरक्षक एक व्यवसाय झालाय हा, गोरक्षक हा एक व्यवसाय झालेला. तुम्हाला गोरक्षक आमच्या गाई राखायचा अधिकार काय रे तुम्हाला? तुम्ही काय चारा पाणी घालता? वैरण तुम्ही घालता? शेणमूत आमच्या गायींचं तुम्ही काढता? अरे चारा पाणी आम्ही घालतोया, वैरण आम्ही घालतोया, आम्ही त्यांचं शानमूत काढतोया, त्यांना पाणी आम्ही पाचतोया, आणि तुम्ही रक्षण करणार कोण रे? गब्बर सिंग नाही चालू देणार. आणि ही गब्बर सिंगाची व्यवस्था या राज्यामध्ये शेतकऱ्याला बरोबर घेऊन मोडून काढणार आम्ही. हे त्यांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर तुम्हाला सदाभाऊ खोताच्या आत दडलेला प्रामाणिक शेतकरी, जो की भारतीय जनता पार्टीच्या ओझ्याखाली गेली अनेक वर्ष दबून आहे, तो आता बाहेर आला याची पूर्णपणानं जाणीव होईल. मित्रांनो, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि हा गंभीर मुद्द्यावर बोललं पाहिजे किंवा शासनाचं लक्ष या मुद्द्याकडे वळवलं पाहिजे की आपण थेट शेतकऱ्यांना मदत करा. तेव्हा गोवंश जो आहे, आपला देशी गायी आहेत, या सगळ्याचं व्यवस्थितपणे संरक्षण होईल, रक्षण होईल, तिचा सांभाळ होईल, तिचं औषध पाणी होईल आणि तिची अंत्यविधी सुद्धा अत्यंत सन्मानानं केली जाईल. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. हे माझं मत झालं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा. तुमच्या भावना सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, तुमचे विचार सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि माझे हे विचार आपल्याला मनापासून आवडले असतील तर आपलं हे चॅनल जरूर शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.